आपल्याकडे म्हणतो आपण मुलगी झाली प्रगती झाली है ना, पण जेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा यांचे वडील म्हटले असतील का मुलगी झाली क्रांती झाली. असं एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. 17 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या क्रांती रेडकर म्हणजे ऑगस्ट महिन्यात त्यांनी जणू एक प्रकारची क्रांतीच त्यांच्या घरात घडवलेली आहे. त्यांच्या आजोबाला जसं त्यांचा जन्म झाला तेव्हा क्रांती झाली क्रांती झाली क्रांती झाली हा आवाज त्यांच्या घरात न राहता जू मधल्या त्या मनोज कुमारनं ऐकला आणि लगेच त्यांनी क्रांती पिक्चर काढला. म्हणजे बघा कसं असतं, म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व आणि सामान्य व्यक्तिमत्व कसा फरक असतो तुम्हाला सांगतो मॅडम मी. म्हणजे पहा, एखाद्या सामान्य माणसाच्या बाईच्या हातात समजा जर कोंबडी सापडली तर ती बाई काय करेल? हा, या कोंबडीचा रस्सा करेल, कोंबडी वडे करेल, फार सुगरण असेल तर ते चिकन लॉलीपॉप करेल. पण या बाईनं कोंबडीच्या भरोशावर अख्खं करिअर बनवलं. हा, पण काय असतं मॅडम, तुमच्यासारख्या सेलिब्रिटीमुळे ना आमच्या गावामध्ये पण काही जरा प्रॉब्लेम होऊन जातात. काय प्रॉब्लेम झाले एवढं चांगलं सेलिब्रिटी? याच्यामुळे म्हणजे प्रॉब्लेम झाले मी राग मानू नका, पण आमच्या गावात पण प्रॉब्लेम. यांचं जे गाणं आहे ना, कोंबडी पडायची तंगडी धरून, ते याच्यावर प्रेरित होऊन आमच्या ग्रामपंचायत तर्फे आम्ही हे कोंबडी पळवण्याची स्पर्धा लावली होती. मग काय गेल्या ना कोंबड्या पळून सगळ्या. मग काय संपलं तिकडेच. म्हणजे तुम्ही जे म्हणजे कोंबडीवर गाणं केलं ना तर आमच्या गावातले बदक, तितर, बटेर, हे घुबड सगळे नाराज झाले. तेच म्हणत असं का बा आमच्यावर पण एखादं गाणं करा. म्हणजे माझ्याकडे बोल आहेत गाण्याचे, तुम्ही म्हणत असाल तर मी लगेच सांगतो. म्हणजे ते आहे ना गाणं, हा बा बदका बदका नाच रे तुझे पिले पाच रे, मी बनवलंय स्वतः. हे गाणं आहे ऑलरेडी, ही कविता आहे. काय सांगता यार, भरोसाच नाही राहिला. पायरसीमुळे ना तो प्रॉब्लेम झालाय. गुणगुणता पण येत नाही कोणासमोर. जस्ट कोणतरी बनवलं असेल ना, पटकन घेतलं असेल ना. तर असो, लंडनच्या असून सुद्धा अजिबात लंडनच्या न दिसणाऱ्या क्रांती रेडकर या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी इथं आमंत्रित करतो अखिल भारतीय चिकन लॉलीपॉप संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रेम. फोटो काढ रे. तर दुसरं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे सोनाली खरे यांच्या रूपाने आज या ठिकाणी आलेला आहे. आता यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे यांची अख्खी फॅमिली जी आहे, फॅमिलीतले इतर मेंबर जे आहेत ते आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. म्हणजे त्यांचे काका नाटककार सुरेश खरे, बंधू त्यांचे संगीतकार संदीप खरे, आणि एवढंच नाही तर हिंदीमध्ये पण त्यांचे नातेवाईक आहेत. संगीतकार विशाल शेखरे, उत्तम चरित्र अभिनेता अनुपम खरे, प्रसिद्ध गायक कैलाश खरे. अहो, ते अनुपम खरे नाहीये, ते अनुपम खेर आहे. म्हणजे नुसतं काना मात्रा बदलले तर रक्ताच्या नाते बदलतात का? आणि विशेष म्हणजे त्यांचे सावत्र भावंड विजू खोटे आणि शोभा खोटे, हे खरे ते खोटे असो. तर असं एक खरं खुरं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय देवा शपथ खरं सांगन खोटं सांगणार नाही संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रेम. मॅडम, खास तुमच्यासाठी केला बरं आज ड्रेस. फोटो काढ पटकन. आज खऱ्या अर्थानं तारीफ करायला पाहिजे ते आज आपल्या या कॅफेला म्हणा किंवा आपल्या या तुकराटवाडीला म्हणा ज्यांनी 4 चांद लावलेले आहेत. असं एक व्यक्तिमत्व हर्षदादा खानविलकर यांच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे. यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे असं एक कम्प्लीट फूड प्रोसेसर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. काय फूड प्रोसेसर व्यक्तिमत्व म्हणजे? सांगतो, संदर्भासहित अर्थ स्पष्ट करतो, घाबरू नका. फूड प्रोसेसरमध्ये कसं राहतं की फूड प्रोसेसरमध्ये आपण ते कांदे पण कापू शकतो, ज्यूस पण करू शकतो, सलाड पण करू शकतो, कणिक पण मळू शकतो. असं व्हेरायटी आयटम असलेलं एक जे यंत्र असतं तसंच या मॅडमचं आहे. म्हणजे प्रोड्युसर म्हणू नका, डायरेक्टर म्हणू नका, कॉस्ट्युम डिझायनर म्हणू नका, आणि एवढंच नाही तर एक छंद म्हणून म्हणा किंवा पोटापाण्यासाठी म्हणा ते अभिनय पण करतात. तर अशा अमृता खानविलकर यांच्या छोट्या भगिनी हर्षदा खानविलकर या ठिकाणी आलेल्या आहेत. तर असो, लहानपणीच बाईच्या अंगावर सासूची जबाबदारी करण्याच्या भूमिका पडल्यात. खरोखर मोठं व्यक्तिमत्व आहे. लोकांच्या पोटा पाण्याची, उदरनिर्वाहाची आणि मोबाईलची बिलं चुकवण्याची जबाबदारी त्या पार पडतात. काय लिहिता तुम्ही असं? काहीतरी लिहून आणलं? अरे काय तुम्हाला माहिती नाही आहे? अरे आमच्याकडे फुल नॉलेज आहे ना, आम्ही कधी खोटं बोलत नाही. ह्या मॅडमचं मोठेपणा इतका मोठेपणा आहे का एखाद्या कलाकारानं त्यांना सांगितलं का मॅडम आमच्याकडे काम नाही, तर ह्या स्वतःच्या पैशानं प्रोड्युसरला फोन करून, डायरेक्टरला फोन करून त्याला त्रास देतात. नुसतं सांगत नाही का याला काम दे, त्याला काम न मिळेपर्यंत त्याच्यातील इतकं फोनचं फॉलोअप करतात. अशा मॅडम आहे. आणि तू काय सांगून राहिला राजा? तू स्वतः जिवंत उदाहरण पाहा ना. तुला हे काम कशामुळे भेटलं, कोणामुळे भेटलं?
असे ऐसान फरामोश पोरं आहे मॅडम, तुम्हाला सांगतो ना, हे असं करा ना बरं. तुम्हाला माहिती नाही कोण तुम्हाला मदत करते काय नाही, असं बोलत जाऊ नका मध्ये मध्ये. किती प्रॉब्लेम होतो. माझं ते 150 रुपयाचं रिचार्जचं लक्षात आहे ना, 150 रुपये. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो बिल दिया है दिल भी देंगे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. फोटो काढ, फोटो. तर अत्यंत अबोल स्वभावाच्या, डाएट कॉन्शियस, कोणालाही उलट उत्तर न देणाऱ्या आणि व्यायामावर प्रेम करणाऱ्या, तसंच भारत गणेशपुरीवर प्रेम करणाऱ्या. हे काय हे कोण लिहिलं रे? बरोबर आहे. नाही, हे माझ्या अक्षरात लिहिलं, बरोबर आहे, हेच पण हुबेहूब कॉपी केली माझ्या अक्षराची. यांच्याबद्दल मी काय सांगायचं. हे सकाळी लवकर उठून अंगणात सळा वगैरे घालून, रांगोळी वगैरे घालून, नवऱ्यासाठी स्वयंपाक करून मगच हे आपल्या शूटिंगला बाहेर पडतात. तर असं गृह कर्तव्य दक्ष व्यक्तिमत्व माझ्या ठिकाणी आलेलं आहे. काय गृह कर्तव्य दक्ष. पटकन म्हटलं की निघून जाते ना, म्हणून मी असं ट्राय केला. तर असं एक व्यक्तिमत्व माझ्या ठिकाणी आलेलं आहे. मॅडम, ते तुमच्या ते लेकरू नाही आलं फू मध्ये काम करतं ते लेकरू? हा, ते हाबडी. अहो लेकरू नाही, त्यांचे मिस्टर आहेत ते. एवढीशी आमच्याकडे खेड्यापाड्यामध्ये कसं लेकराला म्हणतात ना, असं प्रेमानं. त्यांना बघितलं आम्ही फू मध्ये. अरे बापरे, किती लोक म्हणून त्यांना पंच फोडा, पण त्यांचं मानलं शेवटपर्यंत फोडला नाही त्यांनी, पण बघितलं आम्ही, नुकसान नाही होऊ दिलं त्यांनी, म्हणजे त्यांना मानायला लागेल. तर असं द्या. तर त्यांचे मिस्टर आहे म्हणतात, आपण काय बोलणार आहे. तर असो. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय लेडी डॉन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. या मॅडम. ह्या दोघींचं राहिलं. हा, त्यांचे मुद्दे झाले की हिची आणि चित्र माझी एक खूप गोड मेमरी आहे. तुला आठवते कुठची? मी हिला खूप ओळखत नव्हते आणि आम्ही दोघी एकाच निंबस कंपनीच्या ऑडिशनला जात होतो आणि ती 7 बहिणींची एक सिरियल होती. आय थिंक झीचीच होती ती serial. इंद्रधनुष. आणि आम्ही दोघी, मी नाटकांमधनं कामं करत होती आणि आम्ही ट्रेनमध्ये भेटलो. खारला त्यांचं ऑफिस होतं आणि आम्ही ट्रेनमध्ये आपल्या दोघी अशा तर चेहऱ्याला दोघींचाही मेकअप होता. तर मग एक असं ऑडिशन कमीपणा, या यू ऑडिशन वगैरे करून मग आम्ही उतरलो. मग मला वाटलं ही तिसरीकडे जाईल, मी दुसरीकडे जाईन. कसलं काय, आम्ही एकमेकींच्या मागे पुढे. मग ऑफिसला पोचलो. मग एक असतं ना की अरे देवा, ही पण त्याच सिरियलसाठी सिलेक्शन झालं. एक वेगळी भीती. मग आम्ही एकमेकींकडे, मग वेटिंग एरियामध्ये आम्ही दोघी ऑल द बेस्ट. मग एक करून मीटिंगला गेलो. ती सिरियल काय मला मिळाली नाही, तुला मिळाली, हिलाही नाही मिळाली. पण आय थिंक ती सिरियल आमच्या भेटीची तो पहिला दिवस होता. सो ती एक मेमरी माझी सोनावच्या बाबतीत खूप आहे. आणि त्यानंतर ते फ्रेंडशिप ग्रू आणि वी स्टार्टेड मीटिंग अँड एव्हरीथिंग. एक ताई नावाचा फिनॉमिना आहे इंडस्ट्रीत आणि ती ही आहे. म्हणजे आपलं काही असलं हिच्याकडे जायचं असतं. आपल्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला की हिला सांगायचं असतं. अच्छा. मला माहिती आहे रात्री 2:30-3 वाजताही मी ह्या मुलीला फोन केला तर ही माझ्यासाठी असणार आहे. ही खात्री इटसेल्फ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जे तिने अचीव्ह केलं इतक्या वर्षात, इट्स रिअली क्रेडिटेबल. वा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.